राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनी सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणामध्ये सीबीआय चौकशीची मागणी करणारं पत्र गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलं आणि त्यानंतर ते पक्षापेक्षा वेगळी भूमिका मांडतायत, त्यामुळे त्यांच्यावर टीका व्हायला सुरुवात झाली होती। या संदर्भात नवाब मलिक असतील किंवा सुप्रिया सुळे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, मात्र पार्थ पवार यांच्या या भूमिकेसंदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अत्यंत रोखठोकपणे आणि स्पष्ट शब्दांमध्ये आपली भूमिका मांडली। माझ्या नातवाच्या मागणीला मी कवडीचीही किंमत देत नाही, तो इमॅच्युअर आहे असं म्हणत त्यांनी पार्थ पवार यांनी फटकारलेलं आपल्याला पाहायला मिळालं। एकीकडे शरद पवार यांनी पार्थच्या या मागणीला पूर्णपणे फटकारलेलं पाहायला मिळालं, दुसरीकडे मात्र भाजप आमदार नितेश राणे यांनी मी याच्या आधीही सांगितलेलं आहे, पार्थ हा लंबी रेस का घोडा आहे आणि थांबू नकोस मित्रा असं म्हणत पार्थ पवार यांचं कौतुक केलं। या सगळ्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचे प्रश्न जे आहेत ते उपस्थित झालेले पाहायला मिळाले। सगळ्यात पहिला महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे पार्थ पवार यांना इतक्या कडक शब्दांमध्ये सुनावण्याबाबत शरद पवार यांनी भूमिका का घेतली, आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे पार्थ पवारांवर वार करत शरद पवारांना जो निशाणा आहे तो अजित पवार यांच्यावर साधायचा होता का, या दोन महत्त्वाच्या प्रश्नांवर आज आपण चर्चा करणार आहोत। सगळ्यात पहिला प्रश्न तो म्हणजे पार्थ पवारांविषयी शरद पवारांना इतकी कडक भूमिका का घ्यावी लागली। आपण गेल्या अनेक दिवसांपासून पाहतोय पार्थ पवार हे लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान राजकारणात सक्रिय होते, त्यानंतर ते बराच काळ राजकारणापासून लांब होते, मात्र गेल्या काही दिवसांपासून ते सक्रिय झालेले पाहायला मिळतात। खरं तर शरद पवार आणि पार्थ पवार यांचे अत्यंत सलोख्याचे संबंध आहेत असं कुठलंही दृश्य गेल्या अनेक वर्षांमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं नाहीये, मात्र शरद पवार यांचे रोहित पवारांशी असलेले संबंध हे वारंवार वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले। या सगळ्या पार्श्वभूमीवर आज शरद पवारांनी जी कडकपणे भूमिका घेतली, त्यानंतर खरं तर याविषयी बोलताना राजकीय विश्लेषक विजय चोरमारे असं म्हणतात की सध्या राज्यामध्ये सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणाचा जो मुद्दा राजकीय केला जातोय तो मुद्दा खरं तर आता संवेदनशील बनलाय, तो ठाकरे कुटुंबासाठी आणि पवार कुटुंबासाठी सुद्धा। सध्या महाविकास आघाडी आणि त्याच पद्धतीनं ठाकरे आणि पवार या दोन्ही कुटुंबाचे कुटुंब प्रमुख म्हणून शरद पवार जबाबदारी निभावतात, आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये एकीकडे ठाकरे कुटुंबातील महत्त्वाचे व्यक्ती म्हणजे आदित्य ठाकरे यांना या प्रकरणामध्ये गोवण्याचा प्रयत्न होत असताना उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसेना यांच्या सोबत महाविकास आघाडीने आणि विशेष करून शरद पवार यांनी खंबीरपणे उभी राहण्याची गरज आहे, आणि तोच मुद्दा जो आहे तो शरद पवारांनी आज महत्त्वाने जो आहे तो मांडलेला पाहायला मिळतोय। कारण महाविकास आघाडीमध्ये राहत असताना ठाकरे कुटुंबाशी इतक्या वर्षाचे सलोख्याचे संबंध असताना पवार कुटुंबातील पार्थ पवार यांनी जी वेगळी भूमिका मांडली त्याच भूमिकेला आज फटकारून शरद पवारांनी हे दाखवून दिलं की आपण ठाकरे परिवारासोबत आहोत आणि शिवसेनेसोबत आहोत, जे खरं तर अत्यंत महत्त्वाचं होतं। त्यामुळे कुटुंब प्रमुख म्हणून शरद पवारांनी आपली भूमिका आज बजावली आहे असं राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांना वाटतं। दुसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे पार्थ पवार यांच्यावर वार करत शरद पवारांनी अजित पवार यांच्यावर निशाणा अप्रत्यक्षपणे साधलाय का, तर याविषयी मी राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांच्याशी चर्चा केली। त्यांनी असं सांगितलं की नक्कीच 100% हा निशाणा अजित पवार यांच्यावरच होता, कारण पार्थ पवार ज्या पद्धतीने पक्षाविषयी वेगळी भूमिका मांडतायत त्यांच्यावर अजित पवारांचा कंट्रोल आहे का, हा पहिला प्रश्न उपस्थित राहतो, आणि जर कंट्रोल असेल तर मग अजित पवार सुद्धा पार्थ पवारांच्या सोबतीने अशी वेगळी भूमिका मांडतायत का, हाही एक मुद्दा उपस्थित राहतो। त्यांनी अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे पार्थ पवार सध्या पक्षापेक्षा वेगळी लाईन म्हणतात। दुसरीकडे रोहित पवार हे सुद्धा त्यांच्यासारखेच यंग आहेत, मात्र ते पक्षाच्या लाईन सोबतच जे आहे ते जाताना पाहायला मिळतात, ते आपली भूमिका प्रगल्भपणे मांडताना पाहायला मिळतात। त्यामुळे रोहित पवार हे शरद पवारांच्या सोबत आपल्याला वारंवार दिसून येतात, दुसरीकडे पार्थ पवारांच्या बाबतीत तसं दिसत नाही। त्यामुळे पक्षाच्या विरोधात जाऊन आणि त्याच पद्धतीने शिवसेनेला साजेशी नसणारी भूमिका पार्थ पवार यांनी मांडल्यामुळे शरद पवारांनी त्यांना कडक शब्दात फटकारलं। इतकंच नाही तर सीबीआय चौकशीची मागणी जर कोणाला करायची असेल तर त्यांनी करावी, मात्र माझा मुंबई पोलिसांवर जो आहे तो पूर्ण विश्वास आहे असं म्हणत शरद पवारांनी सीबीआय चौकशी जरी झाली तरी सुद्धा आम्ही त्या चौकशीसाठी तयार आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे असं हेमंत देसाई यांना वाटतं। त्यामुळे या दोन राजकीय विश्लेषकांची जर आपण मतं पाहिली तर एकाला असं वाटतं की कुटुंब प्रमुख म्हणून शरद पवारांनी आपली जबाबदारी निभावत पार्थ पवार यांना फटकारले, तर दुसऱ्यांना असं वाटतं की एकंदरीत अजित पवार यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न जो आहे तो एकीकडे शरद पवार यांनी केलेला पाहायला मिळतोय। खरं तर पार्थ पवार हे अजित पवार यांचे सुपुत्र असल्याने नक्कीच या प्रकरणाची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना सध्या दिसते, कारण पार्थ पवार ज्या पद्धतीने व्यक्त होतात त्यांच्या पाठीमागे अजित पवार यांचाही हात आहे का अशी एकंदर चर्चा पाहायला आपल्याला मिळते। कारण याच्या आधी आपण अनेक वेळा शरद पवार विरुद्ध अजित पवाराचा संघर्ष पवार घराण्यामध्ये आणि राजकारणामध्ये पाहिलेला आहे। याच्या आधी जलसंपदा मंत्री असताना अजित पवार यांनी कोणालाही विश्वास न घेता राजीनामा दिला, त्यावेळी शरद पवारांची नाराजी पाहायला मिळाली। त्यानंतर ज्यावेळी शरद पवार यांच्या संदर्भात ईडीची चौकशी सुरू होती, शरद पवार
यांना लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत होता, त्याच दिवशी अचानक अजित पवारांनी आपला आमदारकीचा राजीनामा दिला. त्याविषयी पक्षाला आणि शरद पवारांना कल्पना नव्हती. त्यानंतर 23 नोव्हेंबर 2019ला जो अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा एकत्रितपणे शपथविधी पार पडला, त्याविषयी शरद पवारांना कल्पना नव्हती असं एकंदरीत सांगण्यात आलं. त्यामुळे नक्कीच अजित पवारांनी सुद्धा याच्या आधी शरद पवारांपेक्षा वेगळी आणि शरद पवारांच्या विरोधात घेतलेली भूमिका जी आहे ती आपल्याला पाहायला मिळाली. त्यातूनही हा पक्ष एकत्रितपणे आहे. गेले 6 महिने आम्ही एकत्रितपणे महाविकास आघाडी सरकार चालवतो हे दाखवण्याचा प्रयत्न वारंवार होतो. मात्र हे पक्षातले मतभेद जे आहेत ते वारंवार बाहेर येताना पाहायला मिळतात आणि राष्ट्रवादी पक्षाला तर त्याचा इतिहास आपल्याला पाहायला मिळालाय. दुसऱ्या पिढीतही तेच पाहायला मिळालं आणि आता पार्थ पवार यांच्या रूपाने तिसऱ्या पिढीतही आता वेगळी भूमिका जी आहे ती स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे सगळ्या पार्श्वभूमीवर आता शरद पवारांच्या निशाण्यावर पार्थ पवार जरी असतील तरी सुद्धा त्यांना खरं तर अजित पवार यांच्यावरतीच निशाणा साधायचा होता का, हा प्रश्न नक्कीच निर्माण होतो. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला लिहून कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. मात्र सध्या राज्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी ज्या आहेत त्या रंजक वळणावर पोहोचलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे या संदर्भात पुढे नेमकं काय होतं याकडे आपलं लक्ष असणार आहे.